हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत हा बाळजाबाईंना आणि घरातल्या बाकीच्या सगळ्या सदस्यांना सांगत असतो की कशा पद्धतीने तो कृष्णाला शोधायसाठी घराबाहेर पडला होता आणि कृष्णाला शोधत असताना अचानक स्वाती त्याच्या रस्त्यात आडवी आली आणि मग स्वातीने कृष्णा कुठं आहे इथपर्यंत त्याला पोहोचवलं आणि मग तिथे जाऊन दुष्यंतने कशा पद्धतीने कृष्णाची तिथे शोधाशोध केली, पण त्याला तिथे कृष्णा कुठेच सापडत नव्हती. मग त्यावेळी त्याने कृष्णाला मोठमोठ्याने हाका मारल्या, पण तरीही कृष्णाचा काही पत्त्या लागत नव्हता. पण मग त्याने स्वातीलाच विचारलं की स्वाती मला काहीतरी क्लू दे. त्यावेळी स्वातीने खाली मान दाखवली आणि मग त्याला तिथे कृष्णाचं कानातलं सापडलं. आता हे सगळं ऐकल्यावर बाळजाबाई म्हणतात, बाप रे, एवढं समजा घडलं होय माझ्या सुनाबरोबर. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो आई, आणि जर थोडा जरी पोहोचायला वेळ झाला असताना तर कृष्णाचं काय झालं असतं, बाप रे. पण या सगळ्यात एक गोष्ट क्लिअर झाली, ती म्हणजे आई, कृष्णच माझ्यासाठी योग्य लाईफ पार्टनर आहे. देवाने आम्हाला दोघांना एकत्र आणलं आहे ते काहीतरी कारणासाठीच. कृष्णाव्यतिरिक्त दुसरी कुठलीच मुलगी माझ्यासाठी माझी उत्तम जोडीदार बनूच शकली नसती. कृष्णा माझ्यासाठी अगदी योग्य आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, तर हे ऐकून मला आनंद झालाच की. पर चल, आता तुम्हाला आधी पाणी घातलं पाहिजे. ए महादेव, ए केशव, अरे पाणी घेऊन या की. कुठं अडकलासा, पाणी घेऊन या. माझ्या लेकाला आणि सुनाला आंघोळ घालायची आहे. माझ्या लेकावर आणि सुनावर जो काही मातीचा ढीग आलाय तो सगळा मला धुवून घालवायचा आहे. या लवकर पाणी घेऊन. त्याबरोबर आता ते दोघं काही येत नसतात, म्हणून आता बाळजाबाई तोवर कृष्णाला म्हणू लागतात, कृष्णे, हे समजा कुणी केलं आहे त्याला आम्ही हुडकून काढूच, पण तुला काय वाटायलं आहे, कुणी केलं असेल हे समजा, कोण उठला असेल तुझ्या जीवावर. हे बघ कृष्णे, तुला घाबरायची काय बी गरज नाही. तुला जे वाटत असेल का नाही ते तू बिनधास्तपणे बोलू शकतेस. मी आहे ना, म्या हुडकून काढून की त्या माणसाला. सांग फक्त तू नाव घे बास. त्याबरोबर मग आता कृष्णाला आठवतं की बाळजाबाईच कृष्णाला म्हणाली होती की मीच तुला एकटी पाडणार आणि घराबाहेर काढणार. त्यावेळी कृष्णाने बाळजाबाईंना सांगितलं होतं की तुम्ही असं काही बी करू शकणार नाही. म्या दुष्यंत सरकारसने समज सत्य सांगणार आणि मग म्या आणि दुष्यंत सरकार आम्ही दोघं आयुष्यभरासाठी एकत्र राहणार. त्यावेळी बाळजाबाईने त्याआधी मी तुला मावळणार असं सगळं सांगितलेलं असतं कृष्णाला. आता कृष्णा काही बोलायला जाणार इतक्यात तिला खूप जोरात खोकला येतो. तर लगेचच दुष्यंत म्हणतो, आई, आपण ह्या सगळ्या विषयावर नंतर बोलूया, सध्या थांबूयात का. त्याबरोबर बाळजाबाई लगेचच गप्प बसतात. तर इकडे कृष्णाला दुष्यंत बसवतो. बसल्यावरही कृष्णाला आता त्याच गोष्टी आठवू लागतात. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणत असतात, अरे बघा पोरीची काय अवस्था झाली, ती एक डाव बघा तरी. पोरीला धड बोलता सुद्धा येईना. कृष्णे, काळजी करू नकोस बाई. नाही म्हणजे जर तुला त्रास होत असेल तर तरी बी तू बोल, असं माझं काही बी म्हणणं नाही. नग बोलूस तू थोडा वेळ, शांत बसून राहा. काय, हां, शांत बस, तोंडातनं सबूत काढू नगस. त्रास व्हायलाय ना तुला. त्याबरोबर मैनावती लगेचच जाऊन जयकांच्या कानात पुटपुटते, बापरे, अरे ह्यो दुष्यंत कधीच मातीत न जाणारा आज एवढी ढिगभर माती अंगाला लावून घेतली आहे ना. त्याबरोबर आता जयकांत म्हणतो, मम्मी, अगं हे समजा त्या कृष्णेच्या प्रेमामुळे झालं आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणू लागतात, कृष्णे, घाबरू नगस, होईल समजा व्यवस्थित. हाव नवा, आम्ही शोधून काढू की त्या माणसाला. त्याबरोबर इकडे आता गणपत म्हणत असतो की अच्छा, म्हणजे ह्या दुष्यंतनी अगदी सिस्टमॅटिक पद्धतीनं त्या कृष्णाला मातीच्या ढिगातनं बाहेर काढलं, बरोबर ना. त्यावर मैनावती म्हणते, होय, अगदी बरोबर. बाळजाबाईचा हाही प्लॅन फ्लॉप झाला. मैनावती, जयकांत आणि गणपत हे तिघंजण एकमेकाबरोबर पुटपुटत असतात. त्यांचा आवाज इतर कोणाला येत नसतो. तर आता बाळजाबाई ओरडतात, अरे महादू, कुठं राहिलास, अरे येताय नवं लवकर, पाणी आणायला सांगितलंय नवं मी तुम्हासनी. अरे या रे लवकर, माझ्या सुनाला आणि लेकाला आंघोळ घालायची आहे, या लवकर. त्याबरोबर आता ते दोघं काही येत नसतात. मग लगेचच बाळजाबाई मैनावतीला म्हणतात, मैनावती बाई, तू जा न, पाणी कुठं राहिलं, हे दोघं कुठं गेलं ते बघून ये. त्याबरोबर लगेचच आता गणपतसुद्धा म्हणतो, हो जा लवकर. मग मैनावती तिकडनं जाते. त्याबरोबर अढळराव म्हणत असतात की माझ्या लेकावर आणि सुनावर कुणाचं तरी वाईट सावट आहे. नाही म्हणजे माझ्या लेकानं माझ्या सुनेला एवढी आणून तर दाखवली आहे
त्या शत्रूच्या जबड्यातनं, पण त्यांची काळी सावळी विण अजून यांच्या पाठीशी आहे. ती सावली पहिले घालवली पाहिजे. एक काम कर बंड्या, जाऊन 2 पाट घेऊन ये. त्याबरोबर बंड्या लगेच जातो आणि 2 पाट घेऊन येतो. आढळराव तिकडनं जरा बाजूला जातात. बाळजाबाई आता लगेचच जयकांत आणि मैनावतीला म्हणतात, अरे पाणी बघताय ना व. तोपर्यंत त्या ठिकाणी आढळराव दुधाची मोठीच्या मोठी किटली घेऊन आलेली असतात आणि आता ते म्हणत असतात की असंच आता मॅप ह्यांच्यावरचं आलेलं काळं सावट उतरवतोय. आणि मग ते दुधानं दुष्यंत आणि कृष्णावरती अभिषेक केल्याप्रमाणे दूध ओततात. आता हे सगळीजणं बघतच राहतात, कारण आढळरावांनी एवढी मोठी किटलीच त्या दोघांवर ओतलेली असते. आता बाळजाबाईकडे बघून आढळराव हसत असतात आणि हसत हसत हे सगळं करत असतात. तर हे सगळं बघताना सावित्री आणि पूजा ह्या दोघींना मात्र खूपच जास्त राग येत असतो. त्याचबरोबर बाळजाबाईचा सुद्धा चांगलाच तिळपापड होत असतो. पण गप्प बसून हे सगळं बघण्यावाचून तिच्याकडे काहीही पर्याय नसतो. ती फक्त गप्प असते. तर आता आढळराव हे मात्र अगदी हसत त्यांच्या सुनेवरती आणि लेकावरती दुधाचा अभिषेक करत असतात. आता हे सगळं बघून बंड्याला आश्चर्य वाटतं की बापरे, थोरले सरकार हे समद काय करायल्यात. मग दूध ओतून झाल्याच्या नंतर बाळजाबाई ही लगेचच दुष्यंतला म्हणते, दुष्यंत जा आता बाबा, तुम्ही दोघं खोलीत जा आणि कापडं बिपडं बदलून घ्या. त्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाला घेऊन तिकडनं चाललेला असतो. त्यावर लगेचच आता भक्ती म्हणते, दाजी मी पण येतो तुमच्याबरोबर मदतीला. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही नको, आता तुम्ही सगळ्यांनीही जरा आराम करा. नाही काय आहे, काल रात्रीपासून सगळेच जण जागे आहात, आता सगळ्यांना जरा आरामाची गरज आहे, मी घेऊन जातो तिला. त्यानंतर दुष्यंत कृष्णाला घेऊन जाऊ लागतो. आता घेऊन जात असताना कृष्णाला पटकन घेरी येते, तिचे पाय अडखळतात, पण त्यावेळी दुष्यंत तिला सावरतो आणि कृष्णा हळू सावकाश असं म्हणत घेऊन जातो. आता हे सगळं मैनावती बघत असते आणि मैनावतीला मात्र आश्चर्यच वाटत असतं. त्यानंतर आता दुष्यंत कृष्णाला घेऊन गेल्यावर सगळीच जणं आतमध्ये त्यांच्या मागोमाग निघून जातात. आता फक्त त्या ठिकाणी उरलेले असतात ते म्हणजे बाळजाबाई आणि आढळराव. आता बाळजाबाईसुद्धा तिकडनं चाललेलं असताना लगेचच आढळराव मागून बाळजाबाईंना हाक मारतात. आता आढळरावांनी हाक मारल्यामुळे बाळजाबाई जागीच थांबतात. तर आढळराव म्हणत असतात, बघितलंच नवं, दुष्यंतनी कृष्णाला हुडकून वाचवून परत आणलं. दुष्यंतच्या मनातली मातीची भीती कृष्णामुळंच गेली. जे काम आज पावतर तुला जमलं नव्हतं ते त्या कृष्णानं करून दावलं. बघितलंस ना, आता असंच हळूहळू समद बदलणार. गाशा गुंडाळायला घ्या बाळजाबाई, कारण आता लवकरात लवकर तुमचा ह्यो बाजार उठणार. समजलं नवं? लक्षात ठेवा, आजपासून दुष्यंत कृष्णासाठी काय काय करू लागलाय तेवढं समद लक्षात ठेवा. त्याबरोबर बाळजाबाई हिला हे सगळं ऐकून राग येत असतो, पण काही बोलणं हा तिच्याकडे पर्याय नसतो आणि म्हणून ती गुपचूपपणे आढळरावांचं सगळं बोलणं ऐकून घेते. त्यानंतर तिला दुष्यंतचे शब्द आठवू लागतात. दुष्यंतने तिला सांगितलं होतं की आई, आज हे सगळं जे शक्य झालं आहे, माझी मातीची भीती गेली आहे, ते कृष्णामुळेच मी आज मातीत हात घालू शकलो. आणि आई, आता मला पटलं आहे की मी आणि कृष्णा आम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलो आहे. हो, देवाने आमची जोडी काहीतरी विचार करूनच विचारपूर्वक बनवली आहे. आता हा विचार करून दुष्यंतचे ते शब्द आठवून बाळजा सगळ्या खोलीत अस्ताव्यस्त पसारा करू लागते. तिला आढळरावांचे शब्दसुद्धा आठवत असतात आणि दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांमध्ये असलेली जवळीकसुद्धा तिला आठवत असते आणि म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी मी असं होऊ देणार नाही. आणि मग बाळजाबाई ह्यांना कृष्णा ही दुष्यंतच्या किती सोबत असते हा सर्व प्रसंग आठवत असतो आणि या गोष्टींमुळे त्यांना आणखीन जास्त राग येत चाललेला असतो. त्याबरोबर त्या ठिकाणी मैनावती, जयकांत, गणपत तिघंही येतात आणि आता लगेचच मैनावती ही म्हणत असते, बाळजाबाई अहो ह्यावेळी पण तुमचा प्लॅन फसला की. त्याबरोबर बाळजाबाईंना आढळरावांचे शब्दसुद्धा आठवतात की बाळजा, ह्यावेळी तुझा प्लॅन फ्लॉप झाला, तू पुढं काही करू शकत नाहीस बघ. तर जयकांत म्हणतो, काकीसाहेब अहो तुमचा प्लॅन 100% खरा होता, म्हणजे 24 कॅरेट. पण आता दुष्यंतच त्या कृष्णेचा तारणहार झाल्यावर मग आपण तरी काय करणार. आता दुष्यंतमुळंच झालं हे समजा खरं बघायला गेलं तर, नाहीतर 101% तुमचा प्लॅन तर होता बघा. आता हे ऐकून बाळजाला राग येते. बाळजा मागं फिरते आणि जयकांतच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते आणि जयकांतला सांगते, तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्याशी शब्दाचे खेळ करायचे नाही म्हणून.
त्याबरोबर मैनावती म्हणते, आता जाऊ द्या बाळजाबाई, ह्या समजात तुमची तरी काय चूक आहे, कशाला उगाच तुम्ही स्वतःवर राग काढताय. त्यावर बाळजा म्हणायला लागते की ती कृष्णी ती आज पुन्यांदा माझ्या हातून सुटली, ती माझ्या हातातून वाचूच कशी काय शकली. नाही, हे समज मला सहन होण्यासारखं नाही. काय बी करून मला लवकरात लवकर पुन्हा एकदा त्या कृष्णीला हरवायचं आहे. मला त्या कृष्णीला मारता आलं नाही नवं, याच गोष्टीचं दुःख मला खातं आहे, याच गोष्टीचं दुःख मला सतवतं आहे. कळलं तुम्हाला सगळ्यांना. त्या कृष्णीनं मातीतनं बाहेर येऊन पुन्हा एकदा दाखवून दिले. तुम्ही एक काम करा, तुम्ही समद्यांनी इथनं बाहेर जावा. त्यावर आता लगेचच जयकांत म्हणतो, अहो काकीसाहेब पण. त्यावर बाळजा म्हणते, म्या म्हणालोय नवं बाहेर जावा तर बाहेर जावा. जर तुम्हासनी आगीत भस्म व्हायचं नसेल नवं तर बाहेर जावा. त्याबरोबर ती लोक तिकडनं बाहेर जातात. तर इकडे दुष्यंत हा कृष्णाला आंघोळ वगैरे घालून बाहेर घेऊन येतो आणि तो आता तिचे केस विंचरून देतो. तर बाळजाबाई म्हणत असतात की म्या त्या कृष्णीला सोडणार नाही म्हणजे नाहीच. त्याबरोबर इकडे दुष्यंत हा कृष्णाला केस वगैरे बांधून देतो आणि आता तो कृष्णाकडे बघत असतो. त्या दरम्यान कृष्णाला पुन्हा तितक्याच जोरात ठसका लागतो. तर दुष्यंत आता तिला पाणी वगैरे व्यवस्थित देतो आणि तिला म्हणत असतो, कृष्णा आता जे घडून गेलं त्या गोष्टींचा अजिबातच विचार करू नको, आता आराम कर, तू रिलॅक्स राहा, समजलं ना, मी आहे तुझ्याबरोबर. त्यावर आता कृष्णा ही होकारार्थी मान डोलावते. त्यानंतर दुष्यंत हा तिला म्हणत असतो, हे बघ आता तू जरा पडलीस तर तुला बरं वाटेल, पडतेस का, तू थोडा वेळ आराम करतेस का. त्यावर कृष्णा होकारार्थी मान डोलावते. मग दुष्यंत हा तिला झोपवतो आणि तिच्या अंगावर पांघरून वगैरे देतो आणि तो आता तिकडनं बाहेर बाजूला जातो. त्याबरोबर आता सावित्री ही पूजाला म्हणत असते, पूजे आता इथं तू थांबण्यात काही बी अर्थ नाही बघ, आता गपगुमान तुझा गाशा गुंडाळ आणत चल माझ्याबरोबर घरला, इथं थांबून काहीच उपयोग होणार नाही. बघायलाच नवं आता त्या दुष्यंतानं कृष्णाला वेगळं करणं तुला शक्य नाही. त्याबरोबर इकडे आता कृष्णा ही झोपलेली असते. तर दुसरीकडे आता सावित्री ही पूजाला सांगत असते, आता त्या कृष्णीचा जीव जरी गेला का नाही तरी पण ती कृष्णी आता त्या दुष्यंताला सोडणार नाही. पिल्ला उगतच्या उगत इथं थांबून स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तू माझ्याबरोबर आता घरला चल. आता भरपूर झालं, तू भरपूर प्रयत्न केलेस पण आता काही होतच नाही आहे, त्याला काय करणार. आणि आता ती दोघं वेगळी होणार बी नाही, मला ठावाय, तू चल माझ्याबरोबर. ए पिला अशी ठमाबाईसारखी काय उभी राहिलीस गं. त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच पूजा मागे फिरते आणि म्हणते, व्हॉट्स रॉंग, शट अप, शट अप. एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, मी कुठेही जाणार नाही आहे, हां कुठेच नाही. आणि राहिला प्रश्न डीचा तर तो फक्त माझा आहे, फक्त माझा. त्यावर सावित्री म्हणत असते, अगं आज बघितलं नाहीस का तू खाली दुष्यंत सरकार काय म्हणाले, ते काही इसर पडायला आहे तुला त्या शब्दांचा. त्यावर पूजा म्हणत असते, तो काहीही बोलू दे, काहीही, पण त्याचं पहिलं प्रेम माझ्यावर होतं आणि पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं. पहिलं प्रेम माणसाला कधीच विसरता येत नाही, रादर त्याला मी ते विसरूच देणार नाही, समजलं तुला. डी फक्त माझा होता, माझा आहे आणि कायम माझाच असेल, समजलं ना. मला कोणी काही सांगायचं नाही, बस इनफ. त्याबरोबर लगेचच इकडे कृष्णा हे आता हळूहळू उठत असते. तर दुसरीकडे पूजा म्हणत असते, काहीही झालं तरी डी माझा होता, माझा आहे आणि कायम माझा राहणार. मी डीला माझं बनवणार म्हणजे बनवणारच, माझ्याशिवाय त्याच्या आयुष्यात दुसरं कोणीच नसेल, दॅट्स इट. याच्याशिवाय मला काही माहीत नाही. त्याबरोबर इकडे आता कृष्णाला पुन्हा ते सगळं वाईट चित्र आठवू लागतं. तिला आठवतं की कसा तिच्यावर हल्ला झाला, कसं तिला मातीत गाडलं, कसं सगळं केलं आणि त्या सर्व वाईट गोष्टी, त्या वाईट आठवणी आठवून कृष्ण एकाएकी पटकन जागी होते आणि जागी होऊन कृष्णा बसते. आता कृष्णाला खूपच जास्त घाम वगैरे फुटलेला असतो. कृष्णा आता विचार करते की नाही कृष्णे, तुला असं हातावर हात धरून गप्प बसून नाही चालायचं, आता तुला बोलायला हवं. दुष्यंत सरकारसने तुला समज खरं सांगून टाकावंच लागेल, ते बी आत्ताच्या आत्ता ताबडतोब. होय, सांगून टाकावं लागेल. मग आता दुष्यंतला सत्य सांगायला जाण्यासाठी कृष्णा उठत असते. आता कृष्णा उठत असतानाच ती समोर बघते तर तिच्याजवळ बाळजाबाई उभ्या असतात. आता बाळजाबाई ह्या कृष्णाला म्हणू लागतात, अगं काय गं कृष्णे, अशी दडबडीनं कशा पाय उठायल्यास, मला वाटलं की निवांत आराम करशील, झोपशील. त्याबरोबर आता कृष्णा उठते आणि बाळजाबाईंना बघत म्हणते, आता इथं कशाला आलाय, हां
माझा गळा दाबून डायरेक्ट माझा जीव घ्यायचाच प्लॅन केला आहे का काय तुम्ही? आता बाळजाबाई कृष्णाने असं म्हटल्यावर लगेच साळसूतपणाचा आव आणू लागतात. कृष्णा म्हणते, अहो किती तो साळसूतपणाचा आव आणालो. खरंच कुणीतरी किती खालच्या पातळीला जावं हे जर शिकायचं असेल की नाही तर तुमच्याकडनं शिकावं. अहो काय सकाळी अभिनय केला तो. बाळजाबाई म्हणतात, काय बोलायलास तू हे कृष्णे, मला कळना झालं आहे. त्यावर कृष्णा म्हणते, आणखीन किती नाटकं करणार आहात तुम्ही? नाही, खाली सकाळच्याला तुम्ही जो काय नाटकांचा अभिनय केला का नाही, समद्यासनी खरं वाटलं असेल लोकांसनी की खरंच ह्या बाईला केवढी काळजी आहे हिच्या लेकाच्या नसूनची. पण तुम्हासनी काय वाटतं, माझ्या लक्षात काय आलं नसेल होय? मला व्यवस्थित ठाव आहे की हे समज तुम्ही घडवून आणलायसा म्हणून. समजलं ना? मला सगळं ठाव आहे. थोरले सरकार म्हणाले होतेच की तू कुठल्या बी थराला तुम्ही जाऊ शकताय म्हणून, पण नाही, आज ते दिसलं की तुम्ही खरंच कुठल्या बी थराला जाऊ शकताय. कळलं ना? आणि आता मात्र बास. आता बास. म्या दुष्यंत सरकारसनी हे समज सत्य सांगून टाकणार आहे. शेवटी त्यासने बी कळू द्या की त्यांची आई काय लायकीची आहे ते. म्या आता अजिबात वाट नाही बघणार. म्या आत्ताच्या आत्ता जातो आणि दुष्यंत सरकारसनी समज सत्य सांगून टाकतो त्यासनी की तुम्ही नेमक्या कशा आहे. आता म्या फार वेळ वाया घालवणारच नाही आहे, फक्त तुम्ही बघत राहा. एवढं बोलून कृष्णा ही लगेचच तिकडनं दुष्यंतला सगळं काही खरं सांगण्यासाठी चाललेली असते. आता कृष्ण चाललेली असताना बाळजा पुन्हा तिला मागून हाक मारते आणि पुरावा. आता बाळजानं पुरावा हे शब्द म्हटल्याबरोबर कृष्णाचे पाय जागेवर स्तब्ध होतात आणि कृष्णा मागं फिरते. त्याबरोबर बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, पुरावा काय? म्या तुला मातीत गाडल्याचा नाही म्हणजे बघ, आता म्या इथं तुझा गळा दाबला तर तुझ्या गळ्याचे जे काही भाग आहेत त्याच्यावरती माझ्या बोटाचे ठसे दिसत्या. पण रातच्याला तुला मातीत म्याच गाडली होती यासाठी काही पुरावा आहे का तुझ्याकडं? नाही म्हणजे दुष्यंतला दाखवायला पुरावा लागल ना तुला. आता बाळजाबाईंनी पुरावा हा शब्द बोलल्यावर मग कृष्णाला आठवतं की खरंच आपल्याकडे तर कुठलाही पुरावा नाही आहे. मग जर पुरावाच नसेल तर आपण कसं म्हणणार की हे सगळं बाळजानं केलं आहे म्हणून. बाळजाबाई म्हणू लागतात की कृष्णे, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या विरोधात तू काहीच नाही करू शकत. पुरावा नाही आहे ना मग तुझ्याकडं, त्यामुळं तुला गप्प बसावं लागेल. सांग की म्या तुला मातीत गाडायला लावली ह्यासाठी काहीतरी पुरावा आहे का तुझ्याकडं? त्यानंतर दुष्यंत इकडे कृष्णाला म्हणत असतो की कृष्णा, तुझ्या मनात असेल ते तू मला सांगून टाक. कोणी केलं हे सगळं सांग ना, जे नाव असेल ते सांग. त्याबरोबर आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणू लागते, दुष्यंत सरकार, ते हे समजाय का नाही, ज्या माणसानं घडवून आणलं ना त्याचे डोळे निळे होते बघा. हो, मला आठवायलं आहे, त्याचे डोळे निळे होते. त्यानंतर इकडे आता बाळजाबाई विचार करतात की काहीही झालं तरी कृष्णाने तोंड उघडता कामा नये. त्यानंतर आता दुसऱ्या दिवसापासून दुष्यंत हाच कृष्णाचा बॉडीगार्ड झालेला असतो. तो प्रत्येक वेळी आता कृष्णाच्या बरोबर राहू लागतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. हळद रुसली कुंकू असले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.